वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार देणार सुझेन राकेश मचाडो, देवाचे आभार देणार संदीप लोपिस, नवीन मशीनवर देवाचा आशीर्वाद देणार अनामिक, घराला वर्षपूर्तीबद्दल देवाचे आभार देणार अनामिक, मुलांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून देवाचे आभार देणार अनामिक, कुटुंबावर आशीर्वाद असावा म्हणून देणार अनामिक, आणि पुढील व्यक्ती आणि वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार देणार फादर फिलिप गोन्साल्विस, आणि पुढील व्यक्तींच्या आत्म्यासाठी हे मिसा अर्पण करण्यात येत आहे. कतरीन मिंगेल मचाडो यांची ही महिन्याची मिसा, जोस्फिन मायकल मचाडो, जेन फ्रान्सिस दिब्रिटो, संजय दुमा लोपिस, आल्बर्ट दिब्रिटो, सिल्वेस्टर डायगो डायस, मायकल सेबेस्टिन दिब्रिटो, अलेक्स फ्रांसिस रॉड्रिक्स, मॅथ्यू संजाव डायस, मनवेल पीटर लोपिस, अलेक्स मनवेल लोपिस, गोंड्या लोपिस, पिलीबाई डॉमिनिक मेनेजिस, कॅथरीन मिगेल मचाडो, गीता अल्मेडा, सेबेस्टिन डाबरे, मरीबाई मचाडो, कतरीन मचाडो, गावातील सर्व मृत बंधूसाठी, धुमेटिना आशिष मचाडो, अंतोन मरिया डाबरे, मेरी फ्रांसिस मचाडो, मर्सिलिन सिमाव मचाडो 10 वर्षाची स्मृती, कविता मर्सिलिन मचाडो, मेरीबाई सिमाव मचाडो आणि सिमाव कोमू मचाडोच्या आत्म्यासाठी ही मिसा अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. ख्रिस्त सभा आज प्रभूच्या स्वर्गरोहणाचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभूच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनं दिली, त्यांची श्रद्धा बळकट केली, त्यांच्या मनातला संभ्रम दूर केला, त्यांना सुवार्थ प्रचारासाठी पात्र बनवलं, बळकट बनवलं, आणि नंतर परमेश्वराच्या योजनेनुसार पुन्हा एकदा आपल्या स्वर्गीय पित्याकडे तो परत जात आहे. तोच सण म्हणजे स्वर्गरोहणाचा सण. हा स्वर्गरोहणाचा सण आपल्याला देखील त्याची कृपा आशीर्वाद देत आहे. आपल्यावर त्याचं जे पृथ्वीवरचं कार्य आहे ते आपल्याकडे सोपवून आपल्याला त्याची साक्ष देण्यासाठी सज्ज करीत आहे. प्रभूची साक्ष यशस्वीरित्या आपल्या शब्दाद्वारे आणि कृतीद्वारे देण्यासाठी त्याची कृपा आशीर्वाद मिळावी म्हणून या मिसामध्ये प्रार्थना करू. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे आपल्या चुकांची क्षमा मागू. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो, कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हयगई मी फार पापे केले. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सत्तया व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपणा सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
शाश्वतेशा शक्तिशाली नमो उदिमान उतरुणवंत तुझी भगवंत थोर जनी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्त एकुलक सुता गुणवंता जनगणना परिशाकुकरा प्रभु दुःखहरा परमेशा दयेच्या सागरा जगपापहारी दयामवरी करी त्वया अधिक पावन जगपापहारी प्रार्थना स्वीकारी आनंदाची ऐसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशान स्वर्गांत गौरव सज्जनाना देव शांती देवो सज्जनाना देव शांती देवो। आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या स्वर्गरोहणाचा सण आज आम्ही आनंदाने साजरा करीत आहोत। त्याचे स्वर्गरोहण आमच्या भावी वैभवाचे व आशेचे चिन्ह आहे। त्याच्या या नवनिर्मितीत आमचा समावेश कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन। येशूने जे प्रेषित निवडले होते त्या पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला। त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करायला आणि शिकवायला आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते। मरण सोसल्यानंतरही त्याने त्याला पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले। 40 दिवसपर्यंत येशू त्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे। तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा। कारण योहानने पाण्याचा बप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल। यास्तव ते एकत्र असताना त्याने त्याला विचारले, प्रभो, ह्याच काळात तुम्ही इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापन कराल काय? तेव्हा त्याला म्हणाला, जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल। असे सांगितल्यावर त्याने डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टीवर केली। तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले। ते म्हणाले, ओ गलिलीकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात?
हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा. उत्साह शब्दाने देवाचा जय जयकार करा, कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे. तो देखील पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. आपला प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा. आपला प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रावर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. आपला प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. पौलाचे इफिसीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त हाच देव जो वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःकरण प्रकाशित होऊन त्याच्या वाचनामुळे निर्माण होणारी आशा कोणती पवित्र जनामध्ये त्यांनी दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी घेऊन आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीची त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलाशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला वेदनेतून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव द्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे असे म्हणून त्याला मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. तिच्याद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो. हा प्रभूचा शब्द. तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. मार्क लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनवीन भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखणाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. ह्याप्रमाणे त्यांच्या बरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात गेला आणि देवाच्या उजवीकडे बसला.
त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होता आणि घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करीत होता. प्रभूचे शुभ वर्तमान. या दिवसात बरेचसे लोक पर्यटनाला जात आहेत. काही जण युरोपला जातात, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम. काही जण भारतामध्ये काश्मीर, म्हैसूर, उटी, महाबळेश्वर. तो काहीच नसलं तरी 2-3 दिवसासाठी बँकेच्या गेस्ट हाऊसवर उसगावला जातात हवा पालट करण्यासाठी. काही जण महिन्याभरासाठी, काही जण 15 दिवसासाठी, 8 दिवसासाठी जात असताना मात्र आपलं घर बंद असते, संपूर्ण परिवार जातो. मग तेव्हा आजूबाजूच्या लोकांना काही सूचना देऊन जातात. अमुक एक गोष्टीकडे लक्ष द्या, अमुक एक बघा, आमचं हे येणार आहे, ते येणार आहे. हे सगळी जबाबदारी देऊन आपण जात असतो. आज ख्रिस्त सभा प्रभूच्या स्वर्गरोहणाचा सण साजरा करीत आहे. आणि स्वर्गरोहणाचा सण म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आपलं पृथ्वीवरचं मिशन संपवून, परमेश्वराने दिलेलं कार्य संपवून पुन्हा एकदा परमेश्वर पित्याकडे जात आहे. आणि त्यावेळेला तो आपल्या शिष्यांना काही सूचना देत आहे, काही गोष्टी सांगत आहे, काही जबाबदारी देत आहे. प्रभू येशू ख्रिस्तांचं 33 वर्षाचं आयुष्य, 3 वर्ष त्यांनी पायपीट केली आणि लोकांमध्ये जागृती केली, आपलं पाळकीय कार्य केलं. त्याला दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान याला सामोरे जावं लागलं. त्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवस तो शिष्यांना दर्शनं देत राहिला. आणि 40 दिवसानंतर त्याचं आजचा सण म्हणजे स्वर्गीय पित्याकडे जाण्याचा सण, म्हणजे स्वर्गरोहणाचा सण. त्या 40 दिवसात प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं तर आपल्या शिष्यांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या शंका होते, संभ्रम होते, प्रश्न होते. आणि सगळे प्रश्न दूर केले, त्यांची श्रद्धा बळकट केली. आणि प्रभूचं त्याच्यानंतरचं कार्य पृथ्वीवरचं करण्यासाठी त्यांना सक्षम केलं, बळकट केलं, मजबूत केलं, श्रद्धेमध्ये बळकट केलं. आणि हे सगळं करत असताना 40 दिवस त्यांनी शिष्यांना सांगितलं की तुम्ही आता शब्दाने आणि कृतीने आणि आपल्या वागणुकीने माझी साक्ष देण्यासाठी तुम्हाला मी सज्ज केलेला आहे. सर्वप्रथम आपण स्वर्गरोहण हा सण काय आहे आणि स्वर्गनयन 15 ऑगस्टला आपण पवित्र मरियेच्या स्वर्गनयनाचा सण साजरा करतो. काही वेळेला या शब्दामध्ये आपला गोंधळ होऊ शकतो. तर स्वर्गनयन हा शब्द पवित्र मरियेसाठी वापरलेला आहे. तो सण 15 ऑगस्टला असतो. आणि स्वर्गरोहण हा शब्द फक्त प्रभू येशूसाठी वापरलेला आहे. तो त्याच्या पुनरुत्थानानंतर 40व्या दिवशी असतो. ह्याच्यातला फरक आहे की पवित्र मरिया ही हिच्यासाठी परमेश्वराने जागा करून ठेवली होती आणि म्हणून तिला देवदूतांच्या सहाय्याने स्वर्गात घेतलं गेलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र असल्यामुळे त्याला तिथे जागेची गरज नव्हती, त्याचीच जागा होती. तो फक्त काही काळासाठी पृथ्वीवर आला होता. तो पुन्हा आपल्या स्वर्गीय पित्याकडे जात आहे. आणि तो जात असताना कोणत्याही बाह्य शक्तीची मदतीची गरज न घेता तो एकटा वरती जातो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तासाठी स्वर्गरोहण हा शब्द वापरलेला आहे. आणि मरियेला देवदूतांनी वरती नेलं म्हणून तिच्यासाठी स्वर्गनयन हा शब्द वापरलेला आहे. आता माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा स्वर्गरोहणाचा सोहळा आपल्याला 4 ते 5 मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधून घेत आहे. सर्वप्रथम प्रभू येशूचं हे मिशन या सणाच्या द्वारे पूर्ण होत आहे. त्याच्या हितशत्रूंना वाटलं की आम्ही याचा वध केला, याला मारलं, वधस्तंभावर खेळवलं, याचा छळ केला, याच्या शिष्यांची पांगापांग झाली, म्हणजे सगळं संपलं असं त्यांना वाटलं. क्षणभंगूर त्यांचा विजय झाला. परंतु स्वर्गरोहणाचा सण असं दाखवत आहे की येशूचा पराजय झाला नाही तर त्याचा विजय झाला. सैतानावर आणि दुष्ट शक्तीवर त्याने काय विजय मिळवलेला आहे हे दाखवत आहे हा सण. म्हणजेच पृथ्वीवरचं मिशन पूर्ण करून तारणाचं कार्य जे परमेश्वर पित्याने दिलं होतं ते करून मी पुन्हा एकदा परमेश्वर पित्याकडे जात आहे, हे पहिलं यश आहे. हा पहिला संदेश आहे की सैतानावर आणि वाईट गोष्टीवर त्याने विजय मिळवलेला आहे. त्यानंतर आजचं पहिलं वाचन आपण ऐकलं की त्यांच्या डोळ्या देखत येशू वर गेला आणि ते सगळे निरखून पाहत होते. आणि आपल्याला हा संदेश आहे की हा स्वर्गरोहणाचा सण आपल्याला आशेचा सण दाखवत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी स्वर्गात
गेलेला आहे आणि आपल्याला पण तो तिथे घेऊन जाणार आहे. शिष्य जणू काही आशेने बघत होते की आमचा गुरु आणि स्वामी त्या ज्या जागेवर आज गेलेला आहे त्या जागेवर तो आम्हालासाठी नेणार आहे, आमच्यासाठी तो जागा करत आहे. ही आशा आपल्या सगळ्यांच्या मनात या स्वर्गरोहणाच्या सणाने निर्माण केलेली आहे. आणि म्हणून आपण सगळे आशेचे यात्रेकरू आहोत. आपल्या सगळ्यांना ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांना पूर्ण आशा आहे की आम्ही देखील एक दिवस त्या स्वर्गीय पित्याकडे प्रभू येशू ख्रिस्त जिथे गेलेला आहे तिथे जाणार आहोत. त्यानंतरचा संदेश असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं 33 वर्षाचं आयुष्य, त्यानंतर त्याने 40 दिवस दिलेली दर्शनं आणि त्यानंतर पुन्हा स्वर्गीय पित्याकडे त्याचं जाणं, म्हणजेच त्याचाही पृथ्वीवरचा काळ हा मर्यादित होता. आणि आपल्याला संदेश हाच आहे की आपण देखील मर्यादित काळासाठीच आहोत. कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही, कोणी इकडचा रहिवासी नाही, आपण सगळेजण प्रवासी आहोत. आपण मर्यादित काळासाठी आहोत, अनिश्चित काळासाठी आहोत. कोण किती कधी जाईल काही सांगता येत नाही. आणि म्हणून या मर्यादित काळात या तोकड्या कमी वेळेत आपलं वागणूक, आपले बोलणं, आपलं चालणं कसं असावं, आपल्या कुटुंबात, आपल्या शेजारीशी, आपल्या नोकरीच्या ठिकाणी, आपल्या कामाच्या ठिकाणी आपला इगो, अहम, सगळं ॲटिट्यूड बाजूला ठेवून जो काही थोडा काळ या पृथ्वीवर मिळालेला आहे तो चांगल्या रीतीने वागून पुन्हा तिथे जावं. कारण आपल्या येतानाच आपण रिटर्न तिकीट घेऊन आलेलो आहोत. हा संदेश आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त या स्वर्गरोहणाचा सण आणखी एक संदेश देत आहे, म्हणजेच आपलं अंतिम डेस्टिनेशन हे स्वर्गात आहे, इथे पृथ्वीवर नाही. ते आपण समजून घेतलेलं पाहिजे. पुढचा एक संदेश की पृथ्वीवर त्याला नाकारलं गेलं, त्याचा धिक्कार झाला, त्याचा अपमान झाला, त्याचा छळ झाला, पण स्वर्गीय पित्याने त्याला उच्च स्थानी बसविलेला आहे. आपण श्रद्धेचं प्रकटीकरण यामध्ये ऐकणार आहोत की तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि स्वर्ग पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून तो आपला न्यायनिवाडा करणार आहे. म्हणजेच आज परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गरोहणाने स्वर्गीय पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाची, तो जाताना तो आज स्वर्गरोहण होत आहे, तो त्यांच्या डोळ्या देखत गेला. म्हणजेच त्याला शिष्यांना असं वाटलं नाही की आता पोकळी निर्माण होणार आहे, आता आमचा गुरु स्वामी जात आहे, आम्ही आता काय करायचं. 40 दिवस त्यांनी त्यांची तयारी केली, वातावरण निर्मिती केली, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या मनाची तयारी झाली, श्रद्धेत ते बळकट झाले. आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आता अनाथ नाहीत, पोरके नाहीत, तर माझा कैवारी आत्मा तुमच्या बरोबर असणार आहे. आणि म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणापासून आज तागायत ख्रिस्त जरी स्वर्गीय पित्याकडे असला तरी आपल्यामध्ये तो पवित्र आत्म्याच्या द्वारे संचालत आहे. आणि पवित्र आत्मा अजूनही कार्य करत आहे की त्याने आपल्याला दिलेली गॅरंटी. आणि आपल्याला सांगितलं आहे की मी वरती स्वर्गीय पित्याकडे तुमच्या सगळ्यांसाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे. जी जागा तुमच्यापासून कोणी घेऊ शकणार नाही, जी जागा परमनंट असेल, जी शाश्वत असेल, जी टिकणारी असेल. आपण पृथ्वीवर थोड्या जागेसाठी, विधभर जागेसाठी, इंच जागेसाठी, हे मला मिळालं नाही, ते मला मिळालं नाही, ती माझ्याशी बोलली नाही, तो माझ्या घरासमोरून गेला पण बोलला नाही, त्याला काय आता पैसा झालाय का, कोण कोणत्या अवस्थेत परिस्थितीत असेल ते आपण न बघता आपण काही वेळेला शेरे मारत असतो. परंतु आपली खरी जागा जी आहे परमनंट ती वरती आहे आणि ती प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी तयार करण्यासाठी जात आहे. हाच स्वर्गरोहणाचा सण आपल्याला संदेश देत आहे. आणि सगळ्यात शेवटचा संदेश, पुढच्या रविवारी आपण पेंटेकोस्टचा सण साजरा करणार आहोत. 50वा दिवस. त्या दिवशी पुनरुत्थानाचा काळ संपवून आपण सामान्य काळामध्ये प्रवेश करत आहोत. हा 50 दिवसाचा येशूच्या पुनरुत्थानानंतरचा काळ संपला. तो पेंटेकोस्टचा सण म्हणजेच चर्चचा वाढदिवस किंवा चर्चचा स्थापना दिवस. जसा आपला वाढदिवस असतो तसा ख्रिस्त सभेचा स्थापना दिवस म्हणजेच पेंटेकोस्टचा सण. आणि त्याची तयारी प्रभू येशू ख्रिस्ताने या 40 दिवसात करून ठेवली. आणि आपल्यासाठी चर्च किंवा ख्रिस्त सभा हा फार मोठा ठेवा, ही देणगी त्याने दिलेली आहे. आणि म्हणून ह्या स्वर्गरोहण या सणाचं महत्त्व आहे. आपल्यासाठी या सणाच्या निमित्ताने चिंतनासाठी 1-2 मुद्दे आहेत की आपल्याला पृथ्वीवर परमेश्वर पित्याने कोणती जबाबदारी दिलेली आहे, कोणतं मिशन दिलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने मी पार पाडत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे असं सांगत आहे. त्यावेळेला त्याच्या स्वागतासाठी मी कशा पद्धतीने सिद्ध झालेलो आहे की माझी आध्यात्मिक तयारी झालेली आहे.
उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. पान क्रमांक 4. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू परमेश्वराचं परमेश्वर प्रकाशाचं प्रकाश दया परमेश्वराचं प्रकाश तो विद्याशी प्रकाशाचं त्याच्यापासून सर्व उत्पन्न तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या कारणासाठी स्वर्गातून आणि त्यांनी आत्म्याच्या योगाने माझी वडीपासून शरीर तो मनुष्य आम्हासाठी त्याला कोणते बिलाची तो मरण पावला आणि त्याला आवडला तो अधोगमला करला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या रोजनीकडे विराजमान झाला आणि स्वतःचा वैभवाचा न्याय करण्याचा याच्या राज्याचा जीवनाचा दाता म्हणून पवित्र तो संदेश मानतात होता आहे आणि एकच पवित्र कॅथलिक व निष्क्रिय ख्रिस्त सभेत श्रद्धा आपण क्षमेसाठी एकच बाप्तिस्मा मानतो. दिलेल्याचे भावी जगातील श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपल्या विनंत्या आपण प्रभू चरणी ठेवूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस आर्च बिशप फेलिक्स धर्मगुरू व व्रतस्थ यांना ख्रिस्ताच्या आदेशाप्रमाणे सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करण्यासाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य व चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले राज्यकर्ते व अधिकारी यांनी भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वांची जोपासना करून सर्व धर्मीयांचे हक्क बाधित न होऊ देता सेवा कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वर्गात जाण्यापूर्वी प्रभूने आपल्या प्रेषितांना धैर्य व आत्मविश्वास दिला व त्यांना पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यास सज्ज केले. प्रेषितांप्रमाणे आपल्याला देखील पवित्र आत्म्याचा दानाचा स्वीकार करण्यासाठी आणि आपल्या अंतःकरणाची तयारी करता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र रोजरी तसेच आपल्या वैयक्तिक प्रार्थनेद्वारे सर्व ख्रिस्ती पंथ एक व्हावेत आणि त्यांनी त्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष संपूर्ण जगाला द्यावी व जगभर देवाचे राज्य यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्व असहाय्य व निराश्रित लोकांना शांती व सुरक्षिततेचे वरदान लाभावे. उन्हाळी विकारांपासून तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ व आम्हाला आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभु तुझा मला
भगिनीनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या स्वर्ग रोहणाची स्मृती आज आम्ही साजरी करीत आहोत. या पवित्र दिवशी आमच्या भेटीचा स्वीकार कर आणि ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठविण्यासाठी व स्वर्गीय आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला कृपा दान कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. कारण वैभवाचा राजा, पाप विनाशी व मृत्युंजय प्रभू येशू आज स्वर्गात चढला. दूतांनी त्याचे गुणगान गायले. परमेश्वर व मनुष्य यांच्यामधील मध्यस्थ ख्रिस्त, जगाचा न्यायाधीश व सर्वांचा प्रभू आमच्या दृष्टी आड गेला. तो आम्हाला सोडून गेला नाही, तर तो आमचा आशादीप बनला. ख्रिस्त प्रारंभ आहे. ख्रिस्त सभेचा प्रमुख आहे. तो जेथे गेला तेथे आम्हीही जाऊ अशी आशा आमच्या मनात जागृत आहे. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरित होऊन संपूर्ण जग तुझी स्तुती करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता व दूताचे गायक वृंद तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्याच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती बोलली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार.
प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनवतो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, संत गोन्झालो गार्से आणि संत पॉल यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणारीची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, जय स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात असे आमची दररोज आम्हाला जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा, तशी तू आमच्या अपराधाची क्षमा आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडवसे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेचे आणि आमचा तारणार येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीबंधन करूया. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल तुझे माझा.
ज्योती तुझी प्रभु, प्रीती मम जीवनाची, जीवन ज्योती तुझी प्रभु, प्रीती मम जीवनाची। वनौपवनी प्रभु श्वास तुझे रे, वनौपवनी प्रभु श्वास तुझे रे, श्वास तुझे रे, श्वास तुझे। प्रभु ये जगया ये बाबलुदई, प्रभु ये जगया ये बाबलुदई, व्याकुळे मन माझे, देया जीवनी, प्रभु ये जगया ये बाबलुदई। हे सर्व समर्थ बापा, या ख्रिस्त शरीराद्वारे तुझ्या ईश्वरी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस। ख्रिस्ताचे भक्तिपूर्वक अनुकरण करण्यास व शाश्वत जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर, ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। पेंटेकोस्टच्या सणाच्या तयारीच्या नोवेनाची प्रार्थना। हे माझ्या प्रभू, पवित्र आत्म्या, आम्ही तुला नमन करतो। आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाही, हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो। हे पवित्र आत्म्या, महान कैवारी, तू उत्तम सांत्वन करता आहेस। आमचा तारणारा येशू ख्रिस्ता ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही। हे पवित्र आत्म्या, आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत। तू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यावर पेंटेकोस्टच्या दिवशी अवतरलास व त्यांना तुझ्या दानाने भरलेस। त्याच दयेने व दानश्रुतेने त्या दानाचा आम्हावर वर्षाव कर। आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर। हे पवित्र आत्म्या, आमच्या अंतःकरण तुझ्या शुद्ध प्रेमाने भर। विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या अशांती आमच्या हृदयातून काढून टाक। प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे। आमेन। आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण अन्यापासून आम्हाला सोडव। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर। आमेन। बंधू भगिनीनो, आता आपले मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा। आपलं उत्तर असेल आमेन। आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात गेला। त्या पवित्र दिवशी त्याचा पिता सर्व समर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो। त्याच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताचे त्याच्या शिष्यांना दर्शन घडले
तो जेव्हा न्यायाधीश म्हणून पुन्हा येईल तेव्हा तुमची सत्कृत्य पाहून त्याला आनंद होवो. येशू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे वैभवाने आसनावर विराजमान झाला आहे, यावर तुमची श्रद्धा आहे. तो आपल्या अभिवचनानुसार तुम्हाबरोबर जगाच्या अंताबरोबर आहे, याचा तुम्हाला अनुभव येवो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. एक सूचना राहिली, 15 तारखेला फादर अब्राहम येत आहेत. 16 ते 30 मी रजेवर असेल.